श्रीराम जय जय राम. प्रपंचात स्त्रीने कसे वागावे? पतिसेवा हाच आपला धर्म, प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म, अंतरी समाधान हेच आपले साधन. सर्वांनी राहावे सुखी, राम नाम नित्य घ्यावे मुखी. सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव. कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. देहाने करावी सेवा, याहून दुजा लाभाचा नाही ठेवा. परमात्म्याने जे जे दिले, ते त्याचे म्हणून सांभाळणे भले. त्या लोभात न गुंतवावे चित्त, हाच परमार्थ सत्य. नसावे कशाचे ज्ञान, वाटावे सदा घ्यावे रामनाम. प्रपंची राहावे समाधान, हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण. पतिव्रता साध्वी थोर थोर, त्यांचे करावे स्मरण. जे करील पुण्यवान, न बोलावी पतीस दुरुत्तरे. समाधान राखोनी अंतरे, जे सज्जनांस आवडेल खरे. पती परते न मानावे दुजे दैवत, घरात राहावे नेहमी समाधान. तुमच्या पतिसार यांची संगती, हीच भाग्याची खरी प्राप्ती. त्यांच्या आज्ञेने वागावे, त्यांच्या सुखात आपले सुख पाहावे. राम धरिता चित्ती, प्रपंचाची काळजी त्याचे हाती. प्रपंची असावे खबरदार, परी लोभात न गुंतावे अंतर. धन संग्रही राखावे, सर्वच खर्चून न टाकावे. ही प्रपंचाची रीत, सर्व जगात आहे चालत. जगाची रीत लोभात असणे, हे मात्र आपणास न आवडावे. देहाने करावी पतिसेवा, ध्यानी धरावा रामराया. त्याचा संसार उत्तम झाला, हाच आशीर्वाद माझा भला. प्रपंचाची संगती, काळजीची उत्पत्ती, तेथे धरिता नामाची संगती. काळजी विरहित आनंद देई, मुलीच्या लग्नाची काळजी करू नये. प्रयत्नाला सोडू नये, प्रयत्नांती परमेश्वर. हे सज्जनांचे बोल, मनी ठसवावे खोल. आरंभी ज्याने स्मरला राम, त्यालाच प्रयत्नांती राम. हा ठेवावा विश्वास, सुखे साधावे संसारास. मिष्ठ भाषण वरी वरी, विष आहे अंतरी. असल्याची संगत नसावी बरी. मी तुम्हास सांगतो हित, दृष्टांत न ठेवावे चित्त. राम सेवेकरिता प्राण, म्हणून करणे आहे जतन. मान अपमान जगतात, ते मूळ कारण झाले घातास. कोणतेही काम करीत असता, राखावी मनाची शांतता. अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा. आप्त इष्ट सखे सज्जन, यांचे राखावे समाधान. परी न व्हावे त्यांचे अधीन, सर्वांशी राहावे प्रेमाने. चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने, आल्या अतिथा अन्न द्यावे. कोणास विनमुख न पाठवावे, अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे. त्यात रामाचे अधिष्ठान राखावे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. रामावर ठेवावा विश्वास, सुखाने करावा संसार. श्रीराम जय जय राम. दासबोध. समास 6, दशक 5. या दशकात समर्थ एक अत्यंत महत्त्वाचा विचार सांगतात. मनुष्याच्या जीवनातील अस्थिरतेचे मुख्य कारण म्हणजे चंचल मन. 1. मनाचा स्वभाव. समर्थ सांगतात, मन अत्यंत चंचल आहे. ते क्षणाक्षणाला बदलते. क्षणभर ते एका गोष्टीत गुंतते आणि लगेच दुसऱ्या गोष्टीकडे धावते. कधी धनाची इच्छा, कधी मानसन्मानाची अपेक्षा, कधी विषय सुखाची लालसा. अशा प्रकारे मन सतत बाह्य गोष्टींच्या मागे धावत राहते. म्हणून समर्थ सांगतात, मन स्थिर नसेल
तर जीवनात शांती मिळू शकत नाही. 2. मन आणि दुःख. मनुष्याचे बहुतांश दुःख बाह्य परिस्थितीमुळे नसते, तर मनाच्या अस्थिरतेमुळे असते. उदाहरणार्थ, एकच घटना 2 लोकांवर वेगवेगळा परिणाम करते. ज्याचे मन स्थिर आहे तो शांत राहतो, ज्याचे मन अस्थिर आहे तो व्याकुळ होतो. म्हणूनच समर्थ सांगतात, मन जिंकले तर जग जिंकले. 3. इच्छांचा अंत नाही. मन सतत इच्छा निर्माण करत राहते. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी तयार होते. उदाहरण, थोडे धन मिळाले की अजून हवेसे वाटते. थोडा मान मिळाला की अधिक प्रतिष्ठेची इच्छा होते. अशा प्रकारे मनुष्य इच्छांच्या जाळ्यात अडकतो. समर्थ सांगतात, इच्छांवर नियंत्रण नसेल तर समाधान कधीच मिळत नाही. 4. मन नियंत्रणाचा मार्ग. मनाला पूर्णपणे थांबवणे कठीण आहे, पण त्याला योग्य दिशा देणे शक्य आहे. समर्थ काही साधने सांगतात. 1. नामस्मरण. परमेश्वराचे नाव घेतल्याने मन शांत होते. 2. सत्संग, संतांचा सहवास मनाला स्थैर्य देतो. 3. विवेक विचार. सत्य आणि असत्य याचा विचार मनाला योग्य दिशा देतो. 4. आत्मचिंतन. स्वतःच्या विचारांचे निरीक्षण केल्याने मनावर नियंत्रण येते. 5. संसारात मनाचे संतुलन. समर्थ सांगतात, संसार करताना मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यश आले तरी गर्व होऊ नये, अपयश आले तरी खचून जाऊ नये. हीच समत्व बुद्धी आहे. ज्याचे मन समत्वात आहे तोच खऱ्या अर्थाने शांत असतो. 6. अंतर्मुख जीवन. समर्थ सांगतात, मनुष्याने काही वेळ स्वतःसाठी ठेवला पाहिजे. दररोज थोडा वेळ शांत बसून विचार करा, माझे मन कशामुळे अस्थिर होते? माझ्या इच्छा कोणत्या आहेत? मला खरे समाधान कशात मिळते? हा विचार मनाला परिपक्व बनवतो. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः अत्यंत संयमी आणि स्थिर जीवन जगले. त्यांनी समाजाला शिकवले, बलवान बना, विवेकी बना, मनावर नियंत्रण ठेवा. मन जिंकणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने समर्थ बनतो. 8. अंतिम सार. समाज 6 दशक 5 आपल्याला शिकवते, मन चंचल आहे हे ओळखा, इच्छांवर नियंत्रण ठेवा, साधना आणि विवेकाचा आधार घ्या, मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. मन स्थिर झाले की जीवनात शांती, समाधान आणि आध्यात्मिक प्रगती येते. श्लोक. मन एव मनुष्याणा कारण बंध मोक्षयो बंधाय विषयासक्त मुक्ते निर्विषय मनः. अर्थ, मनुष्याच्या बंधनाचे आणि मुक्तीचे कारण मनच आहे. विषयांमध्ये आसक्ती असलेले मन बंधन निर्माण करते आणि विषयांपासून मुक्त झालेले मन मोक्ष देते. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 6 दशक 6. समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये जीवनातील व्यवहार, अध्यात्म, विवेक आणि साधनेचा अत्यंत स्पष्ट मार्ग सांगितला आहे. समाज 6च्या या दशकात समर्थ एक महत्त्वाचा विषय सांगतात. अज्ञानामुळे मनुष्य संसारात गुंततो आणि ज्ञानामुळे तो मुक्तीचा मार्ग धरतो. 1. अज्ञान म्हणजे काय? समर्थ सांगतात, अज्ञान म्हणजे वस्तूंचे खरे स्वरूप न समजणे. मनुष्य अनेक गोष्टींना कायमचे समजतो. धन कायमचे आहे, शरीर कायमचे आहे, प्रतिष्ठा कायमची आहे. पण सत्य काय आहे? हे सर्व क्षणभंगूर आहे. जे नाशवंत आहे त्याला शाश्वत समजणे हेच अज्ञान. 2. अज्ञानामुळे निर्माण होणारा भ्रम.
अज्ञानामुळे मनुष्य स्वतःला फक्त शरीर समजतो. तो म्हणतो, हे माझे घर, हे माझे धन, हे माझे कुटुंब. पण समर्थ सांगतात, या जगात काहीही कायमचे नाही. जसे प्रवासी काही वेळासाठी विश्रामगृहात थांबतो, तसेच मनुष्य या जगात काही काळासाठी येतो. हा विचार समजला की आसक्ती कमी होते. 3. ज्ञानाचा प्रकाश. अज्ञान म्हणजे अंधार आणि ज्ञान म्हणजे प्रकाश. जसे अंधारात वस्तू स्पष्ट दिसत नाही, तसे अज्ञानात जीवनाचा खरा अर्थ समजत नाही. पण ज्ञान मिळाले की जीवनाचे सत्य समजते, आसक्ती कमी होते, मन शांत होते. म्हणून समर्थ सांगतात, ज्ञान हेच खरे मुक्तीचे साधन आहे. 4. ज्ञान मिळवण्याचा मार्ग. ज्ञान आपोआप मिळत नाही, त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. समर्थ काही मार्ग सांगतात. 1. सत्संग. संतांच्या सहवासाने विचार शुद्ध होतात. 2. गुरुचे मार्गदर्शन. गुरु अज्ञानाचा अंधार दूर करतो. 3. शास्त्र विचार. सत्य जाणून घेण्यासाठी शास्त्रांचा अभ्यास आवश्यक आहे. 4. आत्मचिंतन. स्वतःचा विचार केल्याने ज्ञान दृढ होते. 5. व्यवहार आणि अध्यात्म यांचा समतोल. समर्थ सांगतात, जीवनात केवळ ज्ञान पुरेसे नाही, ते आचरणात आणणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, प्रामाणिकपणा, संयम, कर्तव्यनिष्ठा, दयाळूपणा ही सर्व ज्ञानाची फळे आहेत. ज्ञानामुळे मनुष्याचे व्यक्तिमत्व घडते. 6. अंतर्मुख होण्याची गरज. आजचा मनुष्य बाह्य जगात खूप गुंतलेला आहे. काम, पैसा, स्पर्धा, प्रतिष्ठा. पण समर्थ सांगतात, थोडा वेळ स्वतःकडे पहा, स्वतःला विचारा, मी कोण आहे? माझ्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे? मला खरे समाधान कुठे मिळते? हा विचारच ज्ञानाचा सुरुवात आहे. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाला केवळ भक्तीच नाही तर ज्ञान आणि विवेकाचा मार्ग दिला. त्यांच्या शिकवणीत एक सुंदर समतोल आहे, भक्ती, ज्ञान आणि व्यवहार. म्हणून दासबोध हा केवळ आध्यात्मिक ग्रंथ नसून जीवन घडवणारा मार्गदर्शक ग्रंथ आहे. 8. अंतिम सार. समाज 6 दशक 6 आपल्याला शिकवते, अज्ञानाचा त्याग करा, ज्ञानाचा शोध घ्या, सत्संग आणि गुरुचा आश्रय घ्या, ज्ञान आचरणात आणा. ज्ञानाचा प्रकाश मिळाला की जीवनातील भ्रम दूर होतात आणि मनुष्य शांत, स्थिर आणि आनंदी बनतो. श्लोक. विद्या ददाती विनय, विनयाद याती पात्रताम, पात्रत्वात धनमाप्नोती, धनात धर्म ततः सुखम. अर्थ. विद्या नम्रता देते, नम्रतेमुळे पात्रता येते, पात्रतेमुळे संपत्ती मिळते, संपत्तीमुळे धर्म आणि धर्मामुळे खरे सुख प्राप्त होते. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.